आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार कसा चाललाय? कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रकारची स्पर्धा सुरू आहे। जो ज्यादा भ्रष्टाचार करेल त्याला हे लोकप्रतिनिधी बक्षीस। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। देणार आहे बक्षिसाचं स्वरूप फार मोलाचं आणि मोठं असणार, ज्या बक्षिसामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील हस्तक्षेप असणार। 100 कोटी रस्ते, 85 लाखाचा ड्रेनेज घोटाळा, 5 कोटीचा गांधी मैदानातील घोटाळा, स्ट्रीट लाईटमध्ये घोटाळा, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा होणार आहे, त्यामध्ये देखील काहीही घडू शकतं। आणि त्यानंतरही टोकाची भूमिका म्हणजे प्रभाग रचना। ह्या सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दादागिरीनुसार प्रभाग रचना होईल असा माझा ठाम आरोप आहे। या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झालेलाच आहे ऑलरेडी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांनी स्वतःच्या टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व काही पाहिलेलं आहे। माझा आरोप असा आहे की आयुक्त मॅडमने हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणून जे कोण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नावं ओपन करावीत, नसेल तर आयुक्तांनी राजीनामा देऊन त्यांच्या घरी जावे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।